त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम करत आहात, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत शेअर करत आहात, नागपंचमीचे जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले, खूप लोकांचे फोन आले, त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे। खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं, त्याबद्दलही धन्यवाद। आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा, परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला। आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेला आपण फोन करू शकता, परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही। आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझा ऍड्रेस येतोय, माझी जी शाखा आहे गोव्यामध्ये, कारवारला, कुडाळला आणि बेळगावमध्ये, ते या ठिकाणी आपण संपर्क करू शकता। किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता। फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा, मी आपल्याला त्यांचे उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन। ते मार्गदर्शन सशुल्क असेल, त्याची आपल्याला फी भरावी लागेल, याची सुद्धा नोंद घ्या। बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं, सर्वसाधारणतः ढोबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो, परंतु आपल्याला व्यक्तिशः एखादा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा। आतापर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही आहे ते दूर करता येतील, दूर होतील, त्याचे आपल्याला लाभ होतील। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य, तुळ राशी। सध्या काही गोष्टीतून शांत राहून घडत असलेले, होत असलेल्या गोष्टीकडे पाहणे व त्यातून बोध घेणे हेच सध्या आपल्यासाठी हिताचे ठरेल। अति शहाणपणा, पुढे पुढे जाऊन काहीतरी करणे, अति आत्मविश्वास आपल्याला जरासा या सप्ताहात त्रासदायक ठरू शकतो। एखाद्यावर टीका करणे किंवा टिप्पणी करणे, म्हणजे थोडक्यात सांगणे म्हणजे आपल्या भाषेत कमेंट करणे, शक्यतो या काळात टाळा। सर्वच गोष्टीचं ज्ञान आपल्याला आहे, सर्वच गोष्टी आपल्याला कळतायत, ह्याही कळतायत त्याही कळतात, चतुरस्त्र आपण आहात, असा जर एखादा भाव आपल्यात निर्माण झाला असेल तर तो सध्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, तो भाव मनात आणू नका। कदाचित असेल आपल्या अनुभवाप्रमाणे आपल्याला जास्त अनुभव आलेला असेल, परंतु कोणासमोर तो आपण बोलतो आहोत, कोणासमोर आपण वागतो आहोत किंवा कोणासमोर ते व्यक्त करत आहोत हे सुद्धा लक्षात घेणे, ह्याचं भान ठेवणे सध्या खूप गरजेचं आहे। कारण सतत आपल्या गोष्टीतून आपल्याला त्रास होत आहे, आपल्याला माहिती आहे, एखाद्या प्रकारे कदाचित शिक्षा सुद्धा आपण भोगत असाल किंवा भोगावी लागू शकत असेल किंवा काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव आपल्याला माहिती आहे। एखादी गोष्ट कुटुंबासंबंधित असू दे किंवा इतर कुठलीही वैयक्तिक असू दे, याच्यातून आपल्याला मनाप्रमाणे यश मिळत नाहीये किंवा त्याच्यात काहीतरी व्यत्यय निर्माण होतोय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। त्यामुळे शक्यतो कोणासमोर बोलत आहात, काय बोलत आहात, समोर व्यक्तीबद्दल आपण काय कृती करत आहात हे सध्या लक्ष देऊन टाळण्याचा प्रयत्न करा। सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात आणि मी करून दाखवू शकतो, करेन, हा भाव, हा हाव जरासा कमी करा। आणि समजा सगळ्याच गोष्टी आपल्याला कळत असल्या तरी सुद्धा तो भाव सध्या समोरील व्यक्तीसाठी आपल्या मनात किंवा चेहऱ्यावर आणू नका किंवा समोरील व्यक्तीसमोर तो बोलून दाखवू नका। एखाद्याला दिलेले वचन किंवा शब्द, प्रॉमिस काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा। सध्या आपण एखाद्याला दिलेले वचन किंवा प्रॉमिस पाळत नाही आहात किंवा ते पाळले जात नाहीयेत, अशाच गोष्टीतून आपल्याला पुन्हा मान अपमान भोगावा लागू शकतो किंवा आपला विरोध होऊ शकतो, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या। सध्या विरोधकांचे आपल्यावर बारीक लक्ष आहे, हेही लक्षात ठेवा। आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, मानहानी होऊ शकते, मोठे नुकसान होऊ शकते। समोरील व्यक्ती, गुप्त शत्रू आपल्या एखाद्या चुकीची सतत वाट सुद्धा पाहत आहेत, त्यामुळे संयमी राहणेच आपल्यासाठी सध्या हिताचे ठरेल। आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या पुन्हा एकदा समजून घ्या, आपल्याला तर समजून लक्षात आले असेल तर त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 14 आणि 17, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या निळा। आपल्याला या सप्ताहात जी रेमेडीज करायची आहे, श्रावण सोमवार निमित्त 12 तारखेला आपल्याला ती करायची आहे, नाही जमली तर 19 तारखेच्या पौर्णिमेच्या सोमवारी सुद्धा आपण करू शकता। तर काय करायचंय, शंकरावरती, शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे। त्या जलाभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये, त्या जलामध्ये आपल्याला अत्तर मिक्स करायचंय।
कुठल्याही चांगल्या पद्धतीचं अत्तर जे केमिकल विरहित असेल, केमिकल असणार नाही असं अत्तर जर नाही मिळालं आपल्याला तर केवड्याचं फूल किंवा केवड्याचं अत्तर हे ते मिश्रित करून जलधारा आपण सतत शंकरावरती ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याबद्दल काहीतरी पुन्हा पुन्हा चिंता उत्पन्न होत असेल, आरोग्याबद्दल काही प्रश्न उत्पन्न होत असतील तर त्या दूर होतील. तर त्याचा आपण लघुरुद्र अभिषेक सुद्धा आपण या अत्तराच्या पाण्याचा किंवा केवड्याच्या पाण्याचा जरी केला तरी त्याचा आपल्याला पूर्णपणे लाभ होऊ शकतो. याचा आपण लाभ घ्या. मित्रांनो, या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमेडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काय काय मिक्स करायला सांगितलं आपल्याला, गुळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं आहे. तर ते करत असताना जर आपण कसं होतं, साप्ताहिक राशी भविष्य असतं, त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ते आपल्याला उशिरा कळतं किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतं, त्यामुळे ते रेमेडीज त्याच दिवसाला आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही. तर अशा वेळी आपल्याला असं करायचं, मी आता ही 12 तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर 12 तारखेला नाही करता आली तर मात्र 19 तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच. कारण काय आहे, परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते. जर आपल्याला योग्य वाटत असेल, त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल, फायदा होत असेल, मनशांती लाभत असेल तर नक्की आपण करा, अन्यथा तो आपला प्रश्न आहे. तर यानुसार आपण करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या, आपल्याला जर एखादे मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो पोहोचवा, जेणेकरून तेही हा उपाय करतील, त्यांच्या आयुष्यातील काही अडचणी असतील ते सुद्धा दूर होतील. मित्रांनो, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा. कारण आपण पाहत आहात, पाहणाऱ्यांची संख्या तर वाढत आहात, प्रेक्षक आहे, आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो, उत्साह वाटतो, व्हिडिओ नवीन करावे, चांगले करावे. इतके लोक, इतके प्रेक्षक ते पाहत आहात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद, एक लाईक मिळतंय, आम्हालाही उत्साह येतो. तर नक्की करा. चला, आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.